साडीचा कपडा घेतलेला आहे, अस्तर घेतलेला आहे आणि हा एक कपडा घेतला आहे आणि नेटचं जरा हेवीवालं कापड घेतलेलं आहे, जेणेकरून आलिया कट ड्रेस आपण स्टिच करताना त्याला व्यवस्थित लुक यावा म्हणून. तर आता आपण हे सर्व साईडला ठेवूया आणि आता आपण फक्त वरचा टॉप कट करून घेणार आहोत. तर इथं तर हे 12 इंच झालेलं आहे, हे बघा. तर आता आपण हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. हे बघा, हे टॉपसाठी वरच्या आपण घेतोय, हे असं हे मी कट करून टाकते. हे बघा, हे कट केलेलं आहे आणि आता आपल्याकडे एवढा भाग शिल्लक आहे. हे बघा, तर याची उंची आपल्याला 15 इंच घ्यायची आहे. तर इथं 15 इंचावरती मी इथं टिक मार्क करते. इथून आपण 15 इंच मोजून घ्यायचं आहे. तर अशी ही लाईन आपण ओढून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने मी इथं लाईन ओढून घेतलेली आहे आणि हा जो कपडा आहे एक्स्ट्राचा तोही आपण कट करून घेऊया. तर इथं 15 इंच आणि घेतलेली आहे. हे बघा, तर इथं बघा 7 शोल्डर 14 आहे, तर 7 इंचावरती आपण इथं टिक मार्क करतोय आणि इथूनही आपण 7 इंच मोजून घ्यायचं. हे बघा, आणि इथेही आपण 7 इंचावरती टिक मार्क करायची आहे. हे बघा, असं हे 7 इंचावरती आपण टिक मार्क करून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही अशी ही लाईन ओढून घेतलेली आहे. तर छाती 40 आहे, त्याचा चौथा 10 येतो. हे बघा, 10 वरती आपण इथं टिक मार्क करून घ्यायची आणि हा एक्स्ट्राचा 2 इंचाचा कपडा मी घेतलेला आहे. हे बघा, इथं जो एक्स्ट्राचा तुम्हाला जर समजलं असेल तर सांगते, इथं जो एक्स्ट्राचा कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे. आणि आता बघा, इथं आपण गळा रुंदी 3.5 घेतोय, तर 3.5 वरती मी इथं टिक मार्क करून घेते आणि गळा खोली आपण इथं 7 इंच गळा खोली घेतलेली आहे. हे बघा, हा पुढचा गळा आहे आणि करेक्ट 3.5 वरतीच आपण हे मोजून घ्यायचं आहे. हे बघा, चुकून पलीकडल्या साईडला सुद्धा लाईन जाऊ शकते. इथं आपण 3.5 वरती करेक्ट मोजून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही इथं मी व्ही शेपमध्ये अशी लाईन ओढून घेते. हे बघा, ह्या पद्धतीने आपण इथं लाईन ओढून घेतलेली आहे. तर इथं आपण काय करायचं, वरती इथं अर्धा इंच एक्स्ट्रा इकडे घ्यायचा आहे. हे बघा, तर अर्धा इंच आपण इथं एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे आतल्या साईडला आणि इथून अशी ही जॉईन करून घ्यायची आहे. हे बघा, असं जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथं आपण पुढच्या भागासाठी 1.25 इंचावर करेक्ट 1.25 इंचावर ते एक टिक मार्क करून घेतो. हे बघा, आणि इथून आपण अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. तर असा हा शेप आपण बनवून घ्यायचा आहे. तर आता हे बघा, इथून गळ्यापासून इथं 4 इंच घ्यायचं, म्हणजेच की खालून करेक्ट 4 इंचावरती आपण इथं एक टिक मार्क करतोय. हे बघा, 4 इंचावरती खालून 4 इंचावरती आपण एक टिक मार्क करायची आहे. हे पहा, आणि इथून अशी ही स्ट्रेट लाईन आपण जोडून घ्यायची आहे. जर तुम्हाला डीप जर याचा शेप हवा असेल तर तुम्ही इथं 2.5 इंचावरती टिक मार्क करून शेप दिला तरी चालतो, 3 इंचावरती दिला तरी चालतो. मला जास्त डीप नको आहे, त्यासाठी मी इथं 4 इंचावरती देते. म्हणजेच की हे बघा, मला जास्त डीप नको आहे म्हणून मी इथं 4 इंचावरती देते. तुम्हाला जास्त डीप हवा असेल तर तुम्ही इथं 6 इंचावरती 5 इंचावरती सुद्धा टिक मार्क करून अशी ही तिरकी लाईन ओढून घेऊ शकताय. तर मी आता अशी ही तिरकी लाईन इथं ओढून घेते. हे बघा, अशी ही तिरकी लाईन मी ओढून घेतलेली आहे. तर असा हा शेप आपला तयार होईल आणि इथं आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचा आहे. हे बघा,
इथं आपण अर्धा इंच डाऊन करून घेतोय. हे बघा इथं. तर इथं असं आपण हे असं तिरक्या लाईनमध्ये जोडून घ्यायचं आहे आणि ही परफेक्ट आपली इथून आपली फिटिंग होईल. हे बघा, हा एक्स्ट्राचा भाग आहे. तर आता आपण ह्याची कटिंग करूया. हे आपण 7 इंच घेतलेलं आहे, हेही 7 इंच घेतलेलं आहे आणि हेही आपण 7 इंच घेतलेलं आहे. म्हणजे शोल्डर 7 इंच आहे, गळा 7 इंच आहे आणि जो मुंडा आहे तोही 7 इंच आहे. इथं आपण 10 इंच प्लस 2 इंच घेतलेलं आहे. हे बघा, इथपर्यंत 10 इंच आहे, इथपर्यंत 10 इंच आहे आणि 2 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. आणि इथून आपण इथं हे बघा, इथून आपण हे 4 इंचावरती घेतलेलं आहे. हा कपडा माझ्याकडे एवढा आहे आणि डबल फोल्डमध्ये मी हा कपडा घेतलेला आहे. हे बघा, हा जो आपण कट केलेला पीस आहे तो आपण असा पसरून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने इथं मी पसरून घेतलेला आहे. इथं पहा, तर त्या ठिकाणी आपल्याला हा कपडा कमी पडतोय, एवढा कपडा आपल्याला इथं कमी पडतोय. तर आपण इथं दुसरा एक पीस जॉईन करून घेणार आहोत. तर हे बघा, आपण हा पीस जॉईन करताना काय करायचं की हा पहिल्यांदा आपण सरळ करून घेऊया. तर इथे मी सरळ करून हे कापड घेतलेलं आहे आणि इथं स्टिचिंगसाठी म्हणून थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्राचं कापड आपण आतमध्ये घालून ठेवायचं आहे. हे बघा, असं हे. तर असं हे आपण कापड घ्यायचं आहे. आपला हा 6 पोर्शन आपण कट करून घेतलेला आहे. हा एवढाच पीस आपण ह्या साईडलाही झालेला आहे. तर आता आपण हा कपडा साईडला ठेवूया आणि तर इथे आपण डबल फोल्डमध्ये कपडा करून घेतलेला आहे. हे बघा, डबल फोल्डमध्ये. आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून टाकणार आहोत. तर इथे पाहू शकता, असा हा पीस आपण घेतलेला आहे. 15 इंचावरती आपण हे टिक मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा, हे 15 इंचावरती आपण 7 इंचावरती मी इथे टिक मार्क करते आणि इथून आपल्याला 7 इंच घ्यायचं आहे. इथून हे करेक्ट मोजून घ्यायचं की करेक्ट आहे का नाही. इथे पाहू शकताय, हे बघा. दहा इंचावरती आपण इथं टिक मार्क करायची आणि 2 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. म्हणजेच 12 इंचावरती अजून एक आपण इथे टिक मार्क करून घेतोय. हे बघा, आणि हे पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत. हे असं आणि 3.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि पाठीमागचा गळा आपण 5 इंच घेतलेला आहे. हे बघा, असं हे आपण ओढून घेतलेलं आहे. हे बघा, आणि इथं आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी अर्धा इंच आणि अशी ही लाईन आपण जोडून घ्यायची आहे. हे बघा, आणि इथून आपण हे टिक मार्क करतोय 1.5 इंच. हे बघा, आणि असं हे शेप देऊन घ्यायचा आहे. असा हा शेप देऊन घ्यायचा. साईडने 1 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचं आणि इथून आपण असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघ, या अशा पद्धतीने. जर आपल्याला खूप टाईट ड्रेस पाहिजे असेल तर इथं आपण टक्स पण घेऊ शकतोय. या ठिकाणी टक्स पण घेऊ शकतोय, पण मी ते घेत नाही. हे बघा, झालेला आहे. बघा, अशा पद्धतीचा पाठीमागचा शेप ही तयार झालेला आहे. तर आता आपण हे साईडला ठेवूया. आहे तर सध्या आपण हे डबल फोल्डमध्ये करून घेतलेलं आहे आणि अजून एक फोल्ड आपण करायचं आहे. नेहमी सांगते तुम्हाला. हे बघा, आणि इथून हे आपण
7 इंच घ्यायचं आहे हे बघा, आणि असं हे जोडून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने. आणि 40 आहे त्याचा चौथा 10 येतो, तर 10 इंचावरती एक टिक मार्क करायची आणि 2 इंच आपण एक्स्ट्राचं घेतो मार्जिनसाठी, म्हणून 2 इंचावरती एक टिक मार्क करायची आहे आणि हे आपण स्केलनं जोडून घ्यायचं हे बघा. जोडून घ्यायचं आहे आणि इथं आपण करेक्ट 15 इंचावरती हे बघा, करेक्ट 15 इंचावरती आपण कंबर 36 आहे त्याचा चौथा 9 येतो, त्याच्यामध्ये +2 करून 11वरती टिक मार्क करून घेतोय आणि 2 इंच एक्स्ट्रा हे बघा अशा पद्धतीने. आणि इथून आपण असा हा टेप पकडून असे हे लाईन ओढून घ्यायची आहे हे बघा. अशी लाईन ओढून घ्यायची आहे हे बघा. हे सुद्धा तुम्ही नंतर असं हे करू शकता. अशी लाईन ओढून घ्यायची आणि इथून आपण असा हा शेप आहे. इथं आपण 1.5 इंचावरती पाठीमागचा भाग, इथं अर्धा इंच आपण एक्स्ट्राचं घेतोय हे बघा, आणि असं हे जोडून घ्यायचं आणि इथून 1.5 इंचावरती आपण हे करतोय आणि असं हे आपण जोडून घ्यायचं आहे. तर आता आपण वरची कटिंग करून घेतलेली आहे. ही कटिंग बॅक साईडची आहे आणि खालचा जो पोर्शन आहे तो मी आडवा 45 कपडा घेतला आहे आणि उंचीला पण 45 आहे, रुंदीला पण 45 आहे आणि अशा ह्या प्लेट्स बनवून आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकताय दोन्ही वरून आणि खालून आणि साईडने तरी मोजलं तरी 45 माप येतं आणि अशा ह्या छोट्या छोट्या प्लेट्स पाडून आपण तो पूर्ण पोर्शन कवर करून घेणार आहोत. पुढच्या साईडने पण तसाच 45 इंचाचा कपडा घेतलेला आहे आणि असं हे शिलाई करून घ्यायचं आहे. तर आता जो अस्तरचा कपडा आहे त्याच्यावरती आपण हा जो पुढचा भाग आहे तो पण कट करून घ्यायचा आहे. बाहीची उंची आपण 13 मोजून घ्यायची आणि छातीचा चौथा किती आहे तेवढा घ्यायचा. तर इथं छाती 40 आहे त्याचा चौथा 10 येतो, तर 10 इंचाचा कपडा आपण असा हा कट करून घ्यायचा आहे. उंची 13 आणि रुंदीला आपण 10 इंच घ्यायचं आहे हे बघा. असं हा जो एक्स्ट्राचा कपडा राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा. तर उंची आणि रुंदीनुसार हा कपडा कट करून घेतलेला आहे. तर आता आपण हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे दोन्ही बाही याच्यामध्ये निघतात. तर वरून आपण 3 इंचावरती हाईट कॅप टाकून घ्यायची. तर जो खुला भाग आहे तिकडून आपण हाईट कॅप टाकून घ्यायची आणि जॉईंट भागाकडून अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. करेक्ट मध्यावरती एक टिक मार्क करायची. तर इथं लक्ष देऊन बघा की 1.5 इंचावरती कडेला आपण एक टिक मार्क करायची आणि करेक्ट मध्यावरती एक टिक मार्क करायची. एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही बाही जर कट केली तर व्यवस्थित बसेल, कुठेही काकेमध्ये फुगा वगैरे येणार नाही. असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण बाही स्टिच करतो त्यावेळेस आतल्या साईडने अर्धा इंच घेऊन आपण ती बाही आतल्या साईडने कट करून घ्यायची आहे. म्हणजे पुढची बाही आपण आतल्या साईडने अर्धा इंच कट करून घ्यायची आहे. तर मी ती स्टिचिंग करतानाच करणार आहे. तर हे बघा, बाहीची रुंदी आपल्याला किती पाहिजे तेवढी घ्यायची आणि करेक्ट मोजून अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. तर आता मी अर्धा इंच कसं घ्यायचं तेही तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघा, असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता बाही आपण कट करूया. ज्यावेळेस स्टिच करणार आहोत त्यावेळेसच आपण तो आतला शेप देऊन घ्यायचा आहे. इथं आपण खालच्या साईडने नेटचा कपडा जोडून घेणार आहोत. तर रेडी झाल्यानंतर ही बाही अशी दिसेल. तुम्ही तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला हा गळ्याचा भाग बनलेला आहे. हे बघा, अगदी व्यवस्थित आपला फी आकार आलेला आहे आणि हा जो कपडा आहे तो आपण व्यवस्थित याच्यावरती पसरवून घ्यायचा. याच्यावर एकही सुरकुती पडता कामा नये असा पसरून घेतला की जो खालचा स्कर्टचा भाग आहे तो आता आपण प्लेट्स बनवून व्यवस्थित इस्त्री करून ह्याच्यावरती पसरवून घ्यायचा आणि नंतरच हा शेप आहे तो त्याच्यावरती आखायचा आणि आपण ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता मी जो खालचा स्कर्टचा भाग आहे तो इथं पसरवून तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण हे करायचं आहे ते. आता आपण याच्या परमनंटली प्रॉपर प्लेट्स कशा रेडी करायच्या तेच बघतोय.
तर ह्या ज्या आपण छोट्या छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित घड्या घालून घ्यायच्या आणि त्याच्यावरून कडक इस्त्री फिरवून घ्यायची आहे. तर हे व्यवस्थित सेट व्हायला अर्धा तास तरी लागेल. तुम्ही जेवढ्या व्यवस्थितपणे हे सेट करून घ्याल तेवढ्या त्या प्लेट्स जास्त काळ टिकतात. तर अगदी व्यवस्थित अचूकपणे घड्या घालून मी ह्या प्लेट्स सेट करून घेते. तर इथं पाहू शकता अशाच पद्धतीने सर्व प्लेट्स पाठीमागच्या आणि पुढच्या आपण सेट करून घ्यायच्या आहेत. अगदी सोपी पद्धत आहे, बट ही जी प्रोसेस आहे करायची ती थोडीशी अवघड आहे. म्हणजे जरा जास्त वेळ लागतो, पेशन्स पाहिजे. पटपट होत नाही, कारण व्यवस्थित त्या घड्या बसायला पाहिजेत आणि त्याच्यावरून व्यवस्थित इस्त्री बसायला पाहिजे. त्याच्यावरती कडक इस्त्री करून घ्या. कपडा कसा आहे तो चेक करून घ्या, त्यानुसारच इस्त्री करा. नाहीतर बऱ्याचदा अशी इस्त्री करताना प्लेट्स जळू शकतात, म्हणजे तो कपडा खराब होऊ शकतो. त्यासाठी कपड्याची क्वालिटी कोणती आहे ती चेकिंग करून इस्त्रीवरती सेट करूनच इस्त्री करून घ्या. तर हे व्यवस्थित मी कडक इस्त्री करून व्यवस्थित प्रेस करून घेते. अशाच पद्धतीने तुम्ही दोन्ही साईडच्या प्लेट्स बनवून घ्या. तर फायनली आता ह्या सर्व प्लेट्स मी व्यवस्थित सेट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथं पाहू शकताय अगदी सुरेख अशा ह्या प्लेट्स बनलेल्या आहेत. तर ह्या प्लेट्स अजून एकदा व्यवस्थित सेट करून आपण जो आपण वरचा पोर्शन शिलाई करून घेतलेला आहे त्याच्यावरती खालच्या साईडने पसरवून घ्यायचा आहे. तर अशा ह्या प्लेट्स मी पसरवून घेतलेल्या आहेत आणि आता याचा प्रॉपर शेप आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर ह्या प्लेट्स आपण अशा पसरून ठेवायच्या आणि जो आपण वरचा शेप बनवलेला आहे त्याच पद्धतीने याच्यावरती कटिंग करून घ्यायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे, बट हा ड्रेस शिलाई केल्यानंतर सुपरब दिसतो. कोणीही म्हणणार नाही तुम्हाला की हा ड्रेस तुम्ही घरी शिलाई केला आहे, रेडीमेड आहे असाच दिसतो. तर इथं पहा की मी त्याच शेपमध्ये असा हा कपडा कट करून घेते. तर आता खालचा पोर्शन व्यवस्थित कट झालेला आहे आणि आपण कटिंग केल्यानंतर थोडासा कपडा एका साईडने जास्त आणि मधल्या साईडने कमी असा कट होतो आहे आणि हे व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला आवडत असेल तर लेस लावू शकता ह्या कलरची, नसेल तर तसंच शिलाई केलं तरीही चालेल. तर मी इथं पिना लावून घेतल्यात म्हणजे व्यवस्थित ते आपल्याला शिलाई करता येईल. तर ज्या घड्या आपण व्यवस्थित प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत त्या सेट करून आपण हे शिलाई करून घ्यायचं आहे. त्याचा एक भाग आणि हा जो नेटचा कपडा आपण घेतलेला आहे तो खालचा पोर्शन आपण व्यवस्थितपणे शिलाई करून घेतला आहे. शिलाई केल्यानंतर याचा लुक असा दिसतो आहे. हे बघा पाठीमागचा सुद्धा गळा मी शिलाई करून घेतला आहे. तर गळा हा साधा सिंपल पद्धतीने शिलाई केलेला आहे. कसा करायचा ते जर तुम्हाला माहीत नसेल तर पूर्वी मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते नक्की पहा. ज्या पद्धतीने आपण पुढच्या साईडच्या प्लेट्स शिलाई करून घेतलेल्या आहेत, कटिंग करून घेतलेल्या आहेत, तशाच ह्या आपण करून घ्यायच्या. याचा थोडासा शेप वेगळा आहे, तर तसा शेप आपण याच्यावरती आखून कट करून त्या प्लेट्सचं शिलाई करून घ्यायच्या आहेत. तर पाहिलं ना फ्रेंड्स, किती साधी सोपी पद्धत आहे. एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने आपण युनिक ड्रेस बनवू शकतो आणि हा ड्रेस आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. तर बाही आपण जॉईन करणार आहोत, तर त्यावेळेस जो शोल्डरमध्ये एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो कट करून टाकायचा आहे आणि जी पुढची बाहीची बाजू आहे म्हणजे आतल्या साईडने आपण अर्धा इंच कट करणार होतो ती पुढच्या साईडला ठेवायची आणि असं हे शिलाई करून घ्यायचं आहे. तर तो कपडासुद्धा मी कट केलेला आहे. तर आता दोन्ही बाही जॉईन करून घेतलेल्या आहेत. आता जस्ट फिटिंग राहिली आणि करेक्ट आपलं जे माप आहे त्यानुसार फिटिंग कशी करायची ते पहिल्यांदा माप घेऊन व्यवस्थित आखून घ्या आणि नंतरच आपण त्याच्यावरून शिलाई करून घ्यायची आहे. असं जर केलं तर जास्त वेळ लागणार नाही. कमीतल्या कमी टाईममध्ये तुम्ही व्यवस्थित हा ड्रेस फिटिंग करू शकाल. तर हे बघा मी इथं माप घेतली आणि नंतर लाईन ओढलेली आहे. खालच्या साईडने गोलाकार देऊन खालीवर असणारा पोर्शन सेट करून आपण खालच्या साईडने सुद्धा टिप मारून घेतलेली आहे. तर इथं मध्ये जर तुम्हाला टक्स पाहिजे असतील तर तुम्ही बनवू शकता. मी बनवत नाही. जर आवडत असेल तर टक्स बनवा, म्हणजे जास्त फिटिंगमध्ये ड्रेस बसतो. मला सहसा टक्स आवडत नाहीत, त्यामुळे मी काही टक्स घेतलेले नाही. हा बघा रेडी आहे ड्रेस. सुपर हिट ड्रेस बनलेला आहे. ह्याची बाहीसुद्धा तुम्ही बघू शकता. गळासुद्धा व्यवस्थित झालेला आहे आणि ह्याच्या ज्या प्लेट्स आपण बनवलेल्या आहेत त्या प्रॉपर बसलेल्या आहेत. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की हा ड्रेस शिलाई करून बघा.